नमस्कार. आज आपण एका मोठ्या विषयावर बोलणार आहोत. रामायणातलं ते निर्णायक युद्ध. राम आणि रावणाचं युद्ध. हो, अगदी. आपल्याकडे राम-रावण युद्ध, धर्माचा विजय यावरचे काही महत्वाचे उतारे आहेत, त्यावर आधारित ही चर्चा करूया. नक्कीच. आपलं उद्दिष्ट फक्त घटनाक्रम बघणं नाहीये, तर त्यामागचा अर्थ समजून घ्यायचा आहे. बरोबर. धर्म आणि अधर्म यांच्यातला तो संघर्ष. त्याचं महत्त्व काय? ही केवळ एक कथा नाहीये, तर हिंदू विचारांमधली एक महत्वाची रूपक कथा आहे, जी आजही लागू पडते नाही का? अगदी खरंय. मग सुरुवात कुठून झाली? म्हणजे युद्धाची कारणं काय होती? मुख्य म्हणजे रावणाचा अहंकार, कमालीचा अहंकार. आणि सत्तेचा गैरवापर. हो, सत्ता, वासना आणि स्वतःला नियमांच्या पलीकडचा समजण्याची वृत्ती. सीतेचं अपहरण तर फक्त काय म्हणतात त्याला, ठिणगी ठरली. अच्छा, पण रामाची बाजू वेगळी होती. म्हणजे फक्त पत्नीला सोडवणं एवढाच हेतू नव्हता. नाही, मुळीच नाही. ती होती धर्मस्थापना, सज्जनांचं रक्षण करणं आणि जगातलं संतुलन बिघडलं होतं ते पुन्हा स्थापित करणं. हे रामाचं कर्तव्य होतं. अगदी. आता दोन्ही बाजू बघूया. रामाच्या बाजूला कोण होतं? वानरसेना. हो, त्यांची निष्ठा, रामाप्रतीची भक्ती, हनुमानासारखे वीर, त्यांची शक्ती अफाट होती. आणि बिभीषण, रावणाचा भाऊ असूनही. त्याने धर्माची बाजू घेतली, कुटुंबापेक्षा धर्माला महत्त्व दिलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि रामसेनेने बहुतेक वेळा युद्धाचे नियम पाळले. या उलट रावणाची बाजू? तिकडे होती अभेद्य मानली जाणारी लंका, राक्षसांचं प्रचंड सैन्य, रावणाचं स्वतःचं वरदान. ते नाभीतलं अमृत, हो ना? हां, ब्रह्मदेवाचं वरदान. आणि मग इंद्रजितासारखे मायावी योद्धे, कुंभकर्णासारखा महाकाय भाऊ. शक्ती खूप होती, पण कपट, माया, अनितीचा वापर जास्त झाला. युद्धाच्या महत्वाच्या टप्प्यांबद्दल बोलूया का? सुरुवातीला तर रावणाने अनेक योद्धे पाठवले. हो, पण ते मारले गेले. खरी लढाई सुरू झाली जेव्हा इंद्रजित आला. अच्छा, रावणाचा मुलगा. त्याने तो खूप त्रास दिला असं म्हणतात. हो ना, नागपाश वापरला, अदृश्य होऊन हल्ले केले, राम लक्ष्मणाला मूर्छित केलं होतं त्याने. मग काय झालं? तेव्हा हनुमानाने संजीवनी बुटी आणली आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवले. तो एक अत्यंत महत्वाचा क्षण होता. आणि कुंभकर्ण, त्याला तर मोठ्या मुश्किलीने जागं केलं होतं म्हणे. त्याने तर हाहाकार माजवला होता रामाच्या सैन्यात. पण शेवटी रामाकडूनच त्याचा वध झाला. आणि निर्णायक लढाई कोणती म्हणता येईल? लक्ष्मण विरुद्ध इंद्रजित. ती लढाई खूप महत्वाची ठरली. त्यात बिभीषणाची मदत झाली होती, बरोबर? अगदी. बिभीषणाने दिलेल्या माहितीमुळेच लक्ष्मणाला इंद्रजिताचा वध करणं शक्य झालं. आणि त्यामुळे रावणाचं मनोबल पूर्णपणे खच्ची झालं. म्हणजे जवळजवळ तेव्हाच युद्धाचा निकाल लागला होता. हो. त्यानंतर मग अंतिम लढाई, राम विरुद्ध रावण. भीषण युद्ध. रावणानं सगळी शक्ती पणाला लावली, अस्त्र, माया, सगळं काही. पण रामाने त्याचा सामना केला. आणि मग शेवटी अगस्त्य ऋषींनी सल्ला दिला. कशाचा? ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा. ते अस्त्र रामाने रावणाच्या नाभीवर सोडलं, जिथे ते अमृत होतं. आणि रावणाचा अंत झाला. म्हणजे हा फक्त रामाचा रावणावरचा विजय नव्हता. नाही, हा धर्माचा अधर्मावरचा विजय, न्यायाचा अन्यायावरचा विजय. यातून काही गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे धर्म विरुद्ध अधर्म हा संघर्ष. राम म्हणजे धर्म, कर्तव्य, सत्य. आणि रावण म्हणजे अहंकार, क्रूरता, अधर्म. दुसरं म्हणजे भक्ती आणि निष्ठा यांचं सामर्थ्य. हनुमान आणि वानरसेना. अगदी. त्यांची निष्ठा नसती तर कदाचित चित्र वेगळं असतं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे अहंकाराचा विनाश. रावणाचा अहंकारच त्याला घेऊन बुडाला. बरोबर. ज्ञानी असूनही अहंकारामुळे त्याचा नाश झाला. हो. आणि मला वाटतं आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. दैवी कृपा असली तरी मानवी प्रयत्नांचं महत्त्व. राम अवतार असूनही त्यांनी प्रयत्न केले, योग्य रणनीती आखली, शौर्य दाखवलं, नीतीने वागले. हो, म्हणजे केवळ दैवावर अवलंबून चालत नाही, प्रयत्न आणि नीती लागतेच. अगदी. दैवी शक्तीसुद्धा योग्य प्रयत्न आणि धर्माचरणातूनच काम करते असं दिसतं. तर या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय काढता येईल? थोडक्यात काय, तर हे युद्ध म्हणजे फक्त एक जुनी गोष्ट नाही. ही चांगल्या आणि वाईटाच्या लढाईची गोष्ट आहे. धर्माचं पालन किती महत्वाचं आहे हे सांगणारी गोष्ट आहे. आदर्श नेतृत्व आणि जुलमी सत्ता यातला फरक दाखवणारी कथा आहे. निश्चितच. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचा हा आधारस्तंभ आहे. सत्याचा आणि धर्माचा विजय होतोच हे सांगणारी ही कथा आहे. खरंय.
पण जातालाता एक विचार मनात येतो. हं? रावण इतका मोठा विद्वान होता, शिवभक्त होता, तरी तो अधर्माच्या मार्गाला का गेला? म्हणजे ज्ञान असूनही आचरण वेगळं का असू शकतं? हो. आणि दुसरी गोष्ट, धर्माच्या मार्गाने विजय मिळवला. समजा रामराज्य आलं, पण ते टिकवून ठेवणं किती कठीण असतं. त्यात काय आव्हानं येतात? कडच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. श्रोत्यांनीही यावर नक्की विचार